प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय तर्क वितर्क, ठाकरे बंधू मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा। मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, भाजप नेते रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। तर पुढे ही युती टिकवायची की नाही हेही त्यांनाच विचारा, श्रीकांत शिंदेंचा पलटवार। अंजली दमानिया 21 किलो कागदपत्र घेऊन दिल्लीत, उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी 24 तासांचा दिला होता अल्टिमेटम। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे आणि निधीवर मत मागितलं जात आहे, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। सुनील तटकरेंनी आमच्या युतीमध्ये धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला, आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका। तर पाठ पवारांच्या घोटाळ्यामागे सुनील तटकरे हेच सूत्रधार, दळवींचा आरोप। भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा जितेंद्र सिंह यांना पत्र, मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा निषेध करत नाईकांनी सिंहांना सुनावले खडे बोल, वक्तव्य मागे घेण्याचंही आवाहन। कुणाल कामराने आरएसएस संदर्भात आक्षेपार्ह टी-शर्ट घालून पोस्ट केल्यानं नवा वाद, भाजप युवा मोर्चाची नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। उद्या त्रिभाषा समिती साधणार मुंबईकरांशी संवाद, पहिलीपासून 3 भाषा शिकवल्या जाव्या अथवा नाही यावर त्रिभाषा समिती नागरिकांची मतं जाणून घेणार। आणि मुंबईची हवा चिंताजनक, बीएमसी शहरामध्ये 3 दिवस डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबवणार, मुंबईतील प्रमुख 750 किलोमीटर रस्त्यांवरील धूळ कचरा हटवणार, तर काही बांधकामांवर बंदी। 2 डिसेंबर नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी राज्यात मतदान पार पडणार आहे। मात्र ही तारीख आणखी एका कारणामुळे चर्चेत आली। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला महायुती टिकवायची असं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। रवींद्र चव्हाणांच्या विधानाचे विविध अर्थ काढले जाऊ लागलेत। श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चांना आणखी उधाण आलं। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फोडाफोडीच्या मुद्द्यावरनं राजकारण तापलंय आणि त्यात कोकणातील निलेश राणेंनी भाजपकडून पैसे वाटप केलं जात असल्याच्या आरोपांमुळे या संघर्षाला आणखी धार आल्याचं बोललं जात असतानाच चव्हाणांच्या विधानामुळे 2 डिसेंबरपर्यंत महायुतीत नेमकं काय होणार यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। तुमचा भाऊ मालवणमध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत। चव्हाण साहेब 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। तुमचा भाऊ मालवणमध्ये लक्ष ठेवून सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत। चव्हाण साहेब 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। माहिती ना ते काय बोलले आले रवींद्र, मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? माहिती ना ते काय बोलले आले रवींद्र, मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर राज ठाकरेंसोबत चर्चा केली। दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावर तब्बल 2.25 तास चर्चा झाली। मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांमधील जागा वाटपावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी पुढचं पाऊल टाकलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केलेत। 5 जुलै 2025च्या विजय सभेत 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि ठाकरे बंधू आगामी काळात एकत्रितपणे लढणार याची ती नांदी होती। आता ठाकरे बंधूंचा प्रवास जागा वाटपापर्यंत पोहोचलाय। मनसेला मव्यत घेण्यासाठी काँग्रेस सकारात्मक नसली तरी उद्धव ठाकरेंनी त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। आधीच्या चर्चेत दोन्ही ठाकरेंच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता।
त्यामुळे तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटपाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी मुंबई महापालिका एकत्र लढवण्यावरती चर्चा केली. मुंबई महापालिकेत मनसेने 80 ते 100 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत मनसेला महत्त्वाच्या जागा हव्या. 2017 नुसार जागा वाटप व्हावं असं ठाकरेंच्या शिवसेनेचं मत आहे. तर मनसेने नव्या सूत्रानुसार जागा वाटपाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाद होण्याचा प्रश्न येतोच कुठे. इथे जे काही होईल ते ॲमिकेबली होईल आणि त्यासाठीच दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या ज्या काही चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत ते त्यासाठीच चालू आहेत ना. वाद जर करायचे असतील तर मग युतीचा घाट कशाला घातला असता. दोन्ही पक्षाचे कोणते नेते जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी झाले होते ते आता पाहूया. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अनिल परब, वरुण सरदेसाई आणि मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश जाधव यांनी चर्चा केली. तर ठाकरे बंधू एकत्रितपणे लढले तरी काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे. हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर किंचितही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल. राज्यभरात नगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. सर्वच पक्षांचे नेते प्रचारासाठी वेगवेगळ्या भागात फिरतायत. तर ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आता ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची चर्चा कधी पूर्ण होते आणि कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येतात हे आता लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी राज्यस्तरावर एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले पक्ष हातात हात घेऊन एकत्र लढताना दिसत आहेत. नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपच्या विरोधात लढते. अशीच लढत सोलापूरच्या कुर्डुवाडीतही होते. पण इथे शिंदेंच्या शिवसेनेनं थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. आता हाच कुर्डुवाडी पॅटर्न राज्यात राबवण्याचे संकेत पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिला. फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात. आज आपण दोघेही एकत्र येत आलेलो आहोत. ही महाराष्ट्राची काळाची भविष्याची नांदी सुद्धा असू शकते. मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही, परंतु पवार साहेबांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की भाजप सोडून कोणाबरोबर जा असं त्यांच्या पक्षाने सांगितलेलं आहे. तेव्हा तसं ते गेले असतील तर त्यांच्या पक्षाची ती भूमिका असेल तर त्याला मला असं वाटत नाही की आम्ही काही बोलावं त्या विषयात. पण ते एक नवीन नांदी आहे असा शब्द उच्चार महाराष्ट्रातल्या आत्ताच्या घडील तरी शिंदे आणि भाजप एकच आहे. आत्ताच्या घडील भविष्यात काय होईल माहिती नाही. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आहेत असा प्रश्न मतदारांना पडलाय. कारण एकीकडे अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीची चावी आपल्या हाती असल्याचा दावा केला, तर तिकडे सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्र्यांकडेच तिजोरीचे अधिकार असल्याचा प्रतिदावा केला होता. आणि या चढाओढीत शिंदेंची शिवसेनाही मागे नाही. आता या सगळ्या वादावर शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला आहे. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय जे जे काही विकासाला पैसे लागतील ते विकासाला पैसे देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल. कारण नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, गृहनिर्माण विभाग माझ्याकडे आहे, रस्त्याचा MSRDC विभाग माझ्याकडे आहे. नगर परिषदांच्या निवडणूक प्रचारात विकास निधीवरनं सत्ताधाऱ्यांमध्ये जणू चढाओढ लागली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी भलेही राज्याच्या सत्तेत एकत्र असले तरी नगर परिषद निवडणुकीत अनेक ठिकाणी त्यांच्यात सामना रंगलाय. त्यातूनच हे कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. पण आता शरद पवारांनी या चढाओढीवरनं सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला. जी काही चढाओढ चालली ती पैसे किती द्यायचे मत मागतो. मी कामावर नाही मागत, मी पैसे देईन, मी निधी देईन. ही काही गोष्ट चांगली नाही. आणि शेवटी अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल
नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदारांना चुचकारण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडनं विकास निधीच्या आश्वासनाचा फंडा वापरला जातोय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान न केल्यास निधीवरती काठ मारण्याचा धमकीवजा इशारा दिला होता. तुम्ही त्याच्या काट मारली का मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. पण आता शरद पवारांनीच मुद्द्याला हात घातल्यामुळे राजकारण पेटलंय. शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं अनेक वर्ष. त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे. त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे. त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे. त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतक्या उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही. निवडणुकामध्ये असे आरोप प्रत्यारोप होत राहते. आता कोण बोलला काय बोलला मला माहीत नसताना मी उगीच काही रिॲक्शन देणं योग्य नाही. पण ठीक आहे, प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करून नगर परिषद निवडणुकीत राज्याची तिजोरी चर्चेत आली आहे. तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आणि तिजोरीचा मालक कोण यावरनं सत्ताधाऱ्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. तसंच एकमेकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता शरद पवारांनी खोचक टीका केल्यानंतर वादाचा भडका उडालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता बघूया विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये देखील पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू झाली. ही योजना सुरू करणाऱ्या महायुतीतच या योजनेचं श्रेय घेण्यासाठी चढाओढ लागल्याचं दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीसांकडून लाडकी बहीण आमचीच असा दावा केला जातो आणि त्यात आता आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे. लाडक्या बहिणींवरून महायुतीत चढाओढ. लाडकी बहीण नेमकी कोणाची? भाई, भाऊ की ताईंची? लाडक्या बहिणी